Hello everyone, this is our day 10. So let's start this day 10. Today we are going to learn how to express ourselves, how to use or and. So let's start. तर बघा मराठीमध्ये आपण एक पुरुष जर असं आपण ए मॅन म्हणतो, एक स्त्री असेल तर आपण म्हणतो ए वुमन, एक मुलगा असला तर आपण ए बॉय म्हणतो, एक मुलगी जर असेल तर आपण एक गर्ल्स म्हणतो. आता बघा जनरली काय होते, आपण मी सार्थक आहे तर आपण आय एम असार्थक हे तशा कॉमन मिस्टेक करतो. तर या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी करायच्या नाहीत की आपण त्या गोष्टी कशा चांगल्या प्रकारे आपले कनेक्शन होतील ते शिकायला आहोत. बघा मी सार्थक आहे ते कधीही आय एम सार्थक येणार, आय एम असार्थक येणार नाही. मी एक विद्यार्थी आहे, आता ह्या एकच अर्थ इथं अ होते, तर बोललं एक पुरुष किंवा एक मॅन. मी एक विद्यार्थी आहे म्हणजे आय एम अ स्टुडंट. आता आपल्याला माहितीच आहे बघा, AEIOU जे ऑवेल्स आहेत अल्फाबेट्स मधले, ते ज्याच्या समोर जातं त्याला ऍड यूज करायचं. बघा मी एक मित्र आहे, आय एम अ फ्रेंड. आय एम अ फ्रेंड जनरल घ्यायचं आपण. मी एक अभिनेता आहे, आता अभिनेत्याच्या समोर ए येत आहे म्हणून आपल्याला माहिती आहे AEIOU त्याच्या समोर ए येत आहे म्हणून आपण इथं आय एम अन ऍक्टर वापरलो. आय एम अन ऍक्टर, आय एम अन क्लायंट असं. मी एक प्रामाणिक व्यक्ती आहे. आता हे थोडं इंटरेस्टिंग आहे बघा, आय एम अन ऑनेस्ट पर्सन. तुम्ही म्हणत असाल की सर AEIOU आहे पण इथं ते एच आलेलं आहे, इथं एच आलेलं आहे, इथं ऍड कसं काय लागलं? कारण की या शब्दामध्ये ऑनेस्ट प्रोनाउन्स होतं, एच सायलेंट आहे. आय एम अन ऑनेस्ट पर्सन म्हणून इथं आपण ऍड यूज केलं. तर आज आपण काय शिकलो, लर्निंग काय आहे, आय एम विजय अ लागणार नाही. कोणतंही नाव असतं, आय एम विजय, आय एम सार्थक, आय एम राणी, सर्व येणार. आणि एखादं आय एम अ स्टुडंट, आय एम अ डॉक्टर, आय एम अ इंजिनियर, आय एम अ हेल्पर असं येणार. आय एम अन ऑनेस्ट पर्सन, आय एम अन ऑनेस्ट पर्सन, आय एम अन ऑनेस्ट स्टुडंट. चला, थँक्यू.